आणि आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर. परभणीच्या गंगाखेडमध्ये 1500 उमेदवारांकडून अर्ज दाखल. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांवर 22 आक्षेप दाखल. या अर्जांची छाननी प्रक्रिया अजूनही सुरू असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाकडे लक्ष. पुणे ग्रँड टूर सायकल रेसचा उद्या शेवटचा दिवस. 75 किलोमीटर लांबीच्या टप्प्याकरता पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील तब्बल 93 ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल. पुण्यामध्ये सीओईपी कडनं झेस्ट क्रीडा महोत्सवाचं आयोजन. क्रीडा स्पर्धेत देशभरातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कर्तव्यपथावर संचलनात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक माझावर. यंदा महाराष्ट्राच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राची संस्कृती आणि गणेशोत्सवाची संकल्पना. भंडारा शहरातल्या जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर चिखली गावातल्या विद्यार्थ्यांसाठी या जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 8वी साठी 2च शिक्षक असल्यानं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. कोल्हापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई. राजापूर मलकापूर रोडवरील अनुस्कुरा घाटात 1,30,30,00,000ची गोवा बनावटीची दारू जप्त.